राज्यभरात गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। मंडळात घरोघरी बाप्पा विराजमान झालेले आहे आणि अशातच मी आता आलेली आहे सेलिब्रिटी बाप्पा पाहण्यासाठी सिने दिग्दर्शक कलाकार रवी जाधव यांच्या घरी। त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी त्यांच्या लाडक्या बाप्पाची आरास कशी केलेली आहे आणि कशी एकूणच त्यांची तयारी आहे। खरं तर सर तुम्ही अनेक वर्षापासून एक उत्तम असे कलाकार तर तुम्ही आहातच आणि अनेक वर्षापासून तुमच्या घरातली गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही स्वतः घडवतात। काय यावर्षीचं खास आकर्षण आहे? यावर्षी आकर्षण म्हणजे बेसिकली मूर्ती मेघनाने बनवलेली आहे। मी फक्त तिला कलर केला, मी तिला फक्त पेंट केलं आहे। पण यावर्षी आम्ही खूप सुंदर छान असा पुणेरी असा एक छान मंचक मिळाला, एक छान मकर मिळाला आम्हाला लाकडाचा आणि तो इतका छान वाटतं ना की हेच मला असं खूप साधं सिंपल मला खूप आवडतं आणि हे इतकं साधं आणि सिंपल आहे तरी खूप पारंपरिक आहे आणि तर मला असं खूप आवडतं। मी बऱ्याचच्या गावी बघितलं होतं असं की गावचे जे देव असतात नॉर्मली ते अशा टाईपच्या मंचकावर असतात। तर मला जेव्हा हा दिसलं मला वाटलं की यस यावर्षीपासून गणपती आपला याच्यावरती आला पाहिजे, मंचावरती आला पाहिजे। खरंच सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्याचं पारंपरिक असा देखावा त्यांनी तयार केलेला आहे। ही त्यांनी स्वतः बनवलेली मेघनाजींनी बनवलेली स्वतः मूर्ती आहे। यावर्षी मेघनाताईंनी ही मूर्ती बनवली आणि पारंपरिक वेशात त्या अतिशय सुंदर दिसत आहेत। काय गणपती बाप्पाची तर तयारी आधीपासूनच तुमच्या घरी सुरू होती, किती दिवस लागले मूर्तीला आणि तुम्हाला स्वतःला सजायला? मूर्ती साधारणतः 1 महिन्यापासून चाललेली असते ही प्रोसेस। माती आणा, घडवा, मग ती वाळते, मग रवी पेंट करतो आणि मी तर फटाफट रेडी झाली आहे कारण कॉस्ट्युम्स करत असल्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत आणि आजच्या दिवशी माझे सगळे लग्नापासूनचे दागिने निघतात। अरे वा! आणि ते मी घातलेले हे माझं लग्नातलं मंगळसूत्र आहे। सो मला खूप आनंद होतो हे सगळं तयार व्हायला आज। खरंच दोघंही खूप छान दिसत आहेत, पण पर्यावरण पूरक हा तुमचा पहिल्यापासूनचाच मानस आहे। आजकाल जर आपण पाहिलं तर पर्यावरणाला मागे लोक टाकताना दिसत आहेत। पर्यावरण पूरक का मूर्ती करावी, काय सांगाल त्याबद्दल? बेसिकली आपल्याकडे जे नदी आहे, समुद्र आहे, तलाव आहेत त्याच्यामध्ये अनेक मासे राहतात, त्याच्यामध्ये अनेक झाडं आहेत आणि मेघा स्वतः स्कुबा डायव्हर आहे, माझा मोठा मुलगा सुद्धा स्कुबा डायव्हर आहे आणि जेव्हा ते पाण्याखाली जातात आणि ते सगळं बघतात ना जग, ते अत्यंत सुंदर जग आहे। तिथे जिवंत आहे जे जिवंतपणा आहे तिथे अनेक जिवंत गोष्टी तिथे आतमध्ये आहेत। आपण ज्या प्लॅस्टर पाईपच्या मूर्ती किंवा अशा काही केमिकल असलेल्या थर्माकोल्स किंवा अशा गोष्टी म्हणजे टाकतो पाण्यामध्ये ते खूप हार्मफुल होतं। अधिक मासे मरतात, तिथले अनेक वनस्पती जी असते ती मरते आणि पाणी खराब होऊन जातं तिथलं। आणि आपण म्हणतो पाणी हे जीवन आहे, जर आपल्या जीवन जपायचं असेल तर आपण पाणी खराब करून चालणार नाही। म्हणून अनेक वर्षापूर्वी मला वाटतं 20-25 वर्ष झाली आम्ही आमच्या घरीच मूर्ती बनवतो आहे, त्याचं घरीच विसर्जन करतो। मग ते जे पाणी आमच्या घरची तुम्ही पाहिल्याच आमच्या घरी अख्खं गार्डन आहे तर त्या सगळ्या झाडांना आम्ही ते पाणी घालतो आणि बघा झाडं किती छान ग्रीन दिसतात। त्यामुळे हे अनेक वर्षाच्या गणपतींचं पाणी त्यांची माती या सगळ्यांमध्ये आहे। नक्कीच, तर पर्यावरणपूरक गणपती व्हावा असं त्यांनी सांगितलेलं आहे। सगळ्यांनीच तो साकारावा, घडवावा असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्या घरात सगळेच जण गणपती, खरं तर तुमची ती आधीपासून आलेली परंपराच आहे की तुम्ही सगळे गणपती बनवता आणि मग त्यातला एक चूज होतो आणि यावर्षीचा मेघनाताईंनी बनवलेला गणपती आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे। मेघनाताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की पारंपरिक सगळं तुम्ही केलेलंच आहे, किती मजा सगळी करताना वाटते आणि किती या सगळ्या उत्सवामध्ये खरं तर कुटुंब एकत्र येतात या सणामध्ये, काय कशी मजा असते तुमच्या घरी? संध्याकाळी दोन्हीकडच्या फॅमिलीज येतील आणि एक मोठी आरती असते। ॲक्च्युली आमची आरती पण खूप सुंदर होते, तर त्यामुळे माझ्या मैत्रिणी हे सगळे सांगतात की आम्ही आल्याशिवाय आरती करू नका। त्यामुळे खूप बरीच जणं जमतात, एक 40-50 लोक तरी असतात आरतीला आणि एक सुंदर माहोल तयार होतो आणि त्यानंतर महाप्रसाद असतो। त्यामध्ये माझी फेमस कोबीची भाजी असते जी मला सांगितली असते की तूच करावी आणि बाकी स्वयंपाक, उकडीचे मोदक हे सगळं पारंपरिक पद्धतीचं स्वयंपाक असतं। मसाले भात, बटाटे वडे। कोकणातलं खरं तर जेवण खूपच सुंदर असतं, चविष्ट असतं, सगळ्यांनाच ते आवडतं। प्रत्येक घरातली एक परंपरा असते नैवेद्याची। तुमच्या घरातली काय परंपरा आहे नैवेद्य संदर्भात? जसं सर्वांनाच माहिती आहे की मी खानदेशाकडचे आणि रवी कोकणातला आहे, त्यामुळे आम्ही दोन्ही प्रकारचे मोदक बनवतो। सकाळी आमचा तळणीच्या मोदकाचा नैवेद्य असतो जो खास माव्याने बनवलेला असतो आणि संध्याकाळी उकडीचे मोदक। त्यामुळे सगळा फस्त होत असेल, सगळं फस्त होतं आणि ही जी नॉवेल्टी आहे ना की दोन्ही प्रकारचे मोदक मिळतात, ही एक एक्साइटमेंट असते सगळ्यांची येण्याची। आपण पाहतोय की आता
सगळी तयारी तर झालेली आहे, सगळं झालेलं आहे. मी एक तुमच्या घरात गोष्ट ऑब्झर्व केली की तुम्ही बाप्पाचे लाडके तर आहातच, बाप्पा तुमचा लाडका आहे. इथे छोटे छोटे कलेक्शन दिसत आहेत बाप्पाचे, ते कसे तुम्ही कलेक्ट केलेले आहेत, काय आठवणी आहेत त्याच्या? म्हणजे जगभरात कुठेही गेलो ना, म्हणजे आणि कुठेही म्हणजे जर्मनी असेल, रशिया असेल किंवा लंडन असेल, अमेरिका असेल, जिथे ते गणपतीच्या छोट्या मूर्त्या मिळतात ना, मी त्या विकत आणतो. म्हणजे मला त्या अनावश्यक वाटतात. आणि भारतातल्या बऱ्याच प्रांतातून जिथे ते जातो आम्ही, मग ते हम्पी असेल, कर्नाटका असेल किंवा खाली केरळामध्ये साऊथमध्ये गेलो किंवा नॉर्थमध्ये गेलो, तर तिथे गणपतीची एक ज्याप्रमाणे लोक मॅग्नेट आणतात फ्रीजवरती किंवा लोक काय आणतात, आम्ही गणपती एक छोटीशी मूर्ती घेऊन येतो आणि ती ठेवतो. अशा अनेक छोट्या छोट्या मूर्त्या आमच्याकडे आहेत आणि त्या वेगळ्या, म्हणजे अगदी लाकडापासून, मातीपासून ते मेटल, त्यानंतर आपलं दगड, पंचधातू, अशा अनेक प्रकारच्या मूर्त्या आहेत. आणि कलेक्शन मूर्त्यांचं करायला आवडतं आणि खूप वेगळ्या आकारांच्या, वेगळ्या रूपाची असे गणेशाची रूपं सगळी आहेत ती. नक्कीच. याआधी आपण आता घरोघरीचं गणपती तर तुम्ही खूपच सुंदर केलेलं आहे, तुमच्या घराची बाप्पाची आरास तुम्ही सुंदर केलेली आहे. रवी सर, तुम्ही याआधी गणेश मंडळात जायचा, तुम्ही जिथे आधी राहायचा तिथे, तिकडची काय एक अशी आठवण तुमच्या दोघांची, तुमची? नाही, आधी जेव्हा मला आठवतं की जेव्हा लोकांना असं कळायला लागलं की माझी चित्रकला चांगली आहे आणि मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आहे, तेव्हा मला बऱ्याच ठिकाणं लोक गणपतीचं डेकोरेशन करायला बोलवायचं. म्हणजे मग थर्माकोल पेंट करायचा, कापायचं, आणि त्या बोलवण्यामध्ये मेन म्हणजे मेघनाची फॅमिली सुद्धा होती. तर मेघना आमच्या लग्नाच्या आधी मेघाच्या घरी बरीच वर्ष मी गणपती डेकोरेशन केलेलं आहे. तसंच आमच्या बिल्डिंगमध्ये ज्या गणपती यायचा, जिथे मिळालेला प्रसाद म्हणायचा, गणपती डेकोरेशन बऱ्याच ठिकाणी मला त्यावेळी करायला बोलवायचे आणि मला अजूनही आवडतं. म्हणजे आमच्या गावी सुद्धा आम्ही दरवर्षी जातो ना, आमच्या गावी मागी गणेशोत्सव असतो, तिकडे आम्ही जातो दरवर्षी. भाद्रपद महिन्यात जाता येत नाही, बिकॉज याच वेळी नेमकं खूप काम असतं. पण जेव्हा जातो गावीसुद्धा त्या गणपती जेवढी सेवा करतील आमच्या पद्धतीने आम्ही जेवढं करतो तेवढं करतो. तुम्ही बोललात की डेकोरेशन करायचे, हे करायचे, आता काळानुरूप ते सगळे देखावे मंडळातले वगैरे ते सगळे बंद झालेले आहेत. काय संदेश देता येईल या सगळ्यातून की ते चालू करावे, कारण त्यातून एक संदेश मिळायचा आणि लोक आवडीने पाहायला जायचे? एक आम्ही जे लहान होतो तेव्हा आम्ही असं ठरवून निघायचो की आपण ह्या गल्लीतला देखावा बघितलाच पाहिजे, तिथलं कल्याणचे बघितले पाहिजे, पुण्यात जायला पाहिजे. सो हा एक वेगळा उत्साह आहे, एक वेगळं एक फेस्टिवलचं पूर्ण माहोल आहे. तर मला असं वाटतं ते करावं, पण डेफिनेटली जसं आपण म्हणतो इको फ्रेंडली असावं ते. कारण तिथे ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या रिसायकल होतील हे ध्यानात ठेवून जर बनवलं तर नक्कीच ते करावं. खूप मजा येते. आणि मला वाटतं 7 रस्त्याला लहानपणी बसायचो मी, माझी आजी, आम्ही सगळे लहान भावंड चटई टाकायचो फुटपाथवरती आणि 7 रस्त्याला बसायचं आणि सगळे लालबाग सगळे मोठे मोठे गणपती 7 रस्त्यावर असे पास व्हायचे जायला गिरगाव चौपाटीसाठी. तर आम्ही अख्खा दिवस तिथे बसायचो वेगवेगळे गणपती पाहायला आणि ते इतकं अमेझिंग होतं ना. म्हणजे मला वाटतं गणपती, आपले सगळे सण, आपले हिंदू संस्कृतीचे सगळे सण अत्यंत थाटामाटात साजरे केले पाहिजेत, कारण त्यातनं एक सगळे एकत्र येतात. मुलांना अनेक गोष्टी, लहान मुलांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात, अनेक प्रेरणा त्यांना मिळतात. पण हे करताना बेसिकली आपण नेचरची, आता तुम्ही बघितलं नवी पिढी जी आहे ना, सण साजरे करतात, आनंदाने साजरे करतात, पण ते एन्व्हायरमेंटची सुद्धा काळजी घेतात. तर मला ते अजून चांगलं होईल पुढे जाऊन की सण साजरे होतीलच, सण साजरे केलेच पाहिजेत, पण ते करताना फक्त आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाची थोडी काळजी घेतली पाहिजे. नक्कीच. जाता एक शेवटचा तुम्हाला विचारायचं आहे की आता या वर्षात तुमचे चित्रपट, तुमचे वेबसिरीज सुपरहिट ठरलेलेच आहेत, काय देवाकडे मागणी आहे आणि यावर्षीचं काय मागणं देवाकडे, बाप्पाकडे केलंय तुम्ही? नाही, चांगलं काम होऊ दे बेसिकली, आणि मला म्हणजे काय त्या कामाचं समाधान स्वतःला लाभू दे. म्हणजे काय असं ना, कुठची गोष्ट सिनेमा असेल किंवा वेबसिरीज असेल, आपण स्वतःला जेव्हा आनंद मिळतो करताना तेव्हा ते लोकांना सुद्धा आवडतं. आपल्या स्वतःलाच जे वाटतं की काहीतरी कमी राहिलं आहे, ते आय एम शुअर की प्रेक्षकांसुद्धा ते आवडत नाही. तर मला असं वाटतं की बाप्पाने अशी ताकद द्यावी की मला मनासारखं, माझ्या मनाला समाधान लाभणारं काम करता यावं आणि त्या कामाला लोकांचा आशीर्वाद मिळावा. नक्कीच. तर पर्यावरणपूरक असा गणपती रवी जाधव नेहमीच साकारतात आणि यावेळेला देखील त्यांनी हाच संदेश दिलाय, निसर्गाला हानी न पोहोचवता सगळ्यांनीच पुरेपूर प्रयत्न करावा की पर्यावरणपूरक गणपती घडवावा. यासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह मी मयुरी उंबासे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.